झाली बघा तुम्ही जर इकडे बघितलं तर आम्ही राजश्री शाहू छत्रपतीचा सुद्धा फोटो त्यावर लावलाय, जे समतेचे प्रणेते आहेत आणि आमचा उद्देश हा आहे की सगळ्या जाती धर्मामध्ये समता असली पाहिजे। मराठा तो जो सगळ्याला घेऊन जातो, 18 पगड जातीला घेऊन जातो, पण उद्याच्या काळामध्ये जे काही सामाजिक बिघडलंय ते एक करण्याचं काम सुद्धा आम्ही यामधून करणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्नशील राहणार आहोत। पत्रकार बंधूंचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार। राज्य शासनाला असं एक आव्हान आहे की मराठा आणि ओबीसी साठी जेवढ्या योजना आहेत आणि आरक्षणाच्या ज्या ज्या तरतुदी आहेत त्याची माहिती जे आता चावडी वाचन होणार आहे त्या चावडी वाचनामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जी सरकारची यंत्रणा आहे त्यामार्फत मराठा आणि ओबीसी साठी असलेल्या सगळ्या योजनांची माहितीचं गावागावातल्या तरुणांपर्यंत पाठवावं हे आवाहन यासाठी करत आहोत की अनेक लोक गैरसमजातनं आत्महत्या करतायत आणि त्याच्यामध्ये मग ते कुटुंब उघडं पडतं। त्यामुळे सामाजिक भूमिकेतनं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करूच, परंतु राज्य शासनाकडनं ती माहिती ऑथेंटिक केल्यानंतर त्याच्यातून चांगला परिणाम चांगला त्यातनं दिसून आणि शेवटचा होणारच नाही ना, फायदा व्हायचा प्रश्न होणारच नाही त्यातून, कारण जो मराठा आहे ऐका जो कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन नियम आहे तो देशामध्ये एकच मिनिट ऐका, तो सगळ्या देशासाठी एक आहे, ज्याच्यासाठी 2000चा कायदा आहे, 2002चा आपण म्हणतो, तो 2012 मध्ये त्यात काही सुधारणा झाल्या आणि 2024 ला झाल्या। तो कायदा SC ST VJNT OBC ह्या सगळ्यासाठी लागू आहे। ओपन साठी आहे का तो कायदा? मी ओपन आहे, मराठा समाज हा ओपन मध्ये आहे, तर मी अर्ज करू शकतो का? मी अर्जच करू शकत नाही, मला प्रमाणपत्र मिळेल कुठून? पण जो 83 नंबर टाकल, जो कुणबीचा नंबर आहे त्यालाच प्रमाणपत्र मिळेल, मला नंबरच नाही तर मला कुठून लाभ मिळेल? त्यामुळे ज्याला नंबर नाही अशा मराठ्यांचं काय, हा तर प्रश्न आहे ना आमचा। तुम्ही आम्हाला नंबर द्या, आम्हाला त्यातून अर्ज करता आला पाहिजे। 83 मधून आम्ही अर्ज करू शकतो का? करू शकत नाही, किंवा सरकारनं आम्हाला अशी सोय करून द्यावा की ओबीसी यादीतील 83 क्रमांकावर मराठ्यांनाही अर्ज करता येतील, तर सरकारचं आम्ही अभिनंदन करू, त्यामध्ये काही आम्ही दुमत करायचं काही कारण नाही। नाही 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 ऐका 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 आमचं आव्हान असं आहे की कुणबी प्रमाणपत्र ज्याच्याकडे त्याची वंशावळ जोडली माननीय सर आमचं एकच म्हणणं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की कुणबी नोंद नसताना सुद्धा शपथ पत्रावर तुम्हाला जात देता येते म्हटलेले ऐका 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 एक मिनिट सर जर आझाद मैदानावर ते काय बोलले हे समाज माध्यमावर उपलब्ध आहे, मी आपल्यापैकी सगळ्याला देतो। या शासन एक मिनिट थांबा, एक बोलू दे त्यांना, त्यांचा अधिकार आहे तो। त्या आझाद मैदानावरती जे शेवटच्या याच्यामध्ये बोलतायत ते आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे शब्द आहेत विखे पाटलाचे, होय यातून मराठ्यांचे सगळे प्रश्न सुटलेत का? होय सगळ्या मराठा समाजाचे प्रश्न सुटलेत, हे विखे पाटलाचं स्टेटमेंट आहे। तुमचे प्रश्न सुटले, आम्ही आंदोलन कशासाठी केलं होतं? ऐका एक मिनिट थांबा, सातत्याने आम्ही आंदोलन कशासाठी करतोय की सकल मराठा समाजाचे आरक्षणाचे प्रश्न सुटले पाहिजे। नाही होत ना इंटरप्रिटेशन, तुम्हाला कसं करायचं हा तुमचा अधिकार आहे, तो अधिकार मी घेऊ शकतो का? नाही। मराठा समाज म्हणून, मराठा समाजाचा आंदोलक घटक म्हणून जे आम्ही आंदोलन केलं होतं हे सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलं होतं। शिवनेरी किल्ल्यावर जी शपथ घेतली होती आम्ही, ती मराठा आणि कुणबी एक आहेत आणि यांना आरक्षण मिळू देऊ म्हणून आम्ही शपथ घेतली होती। प्रातिनिधिक आमच्या नेत्यांनी घेतली असेल, पण सगळ्या मराठा समाजाने घेतली होती। त्या शपथेचं काय? त्या शपथेबरोबर तुम्ही आहात का नाही? आणि जर ती शपथ पूर्ण करायची असेल तरच मराठा समाज जिंकलाय, आणि ती जर शपथेबरोबर तुम्ही नसाल तर मराठा समाज घोर हारलाय आणि त्याची लढाई आम्ही लढतोय, हे या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो। 99% मराठ्यांना मिळणार। हे जे बसलोय आम्ही ते सगळे शिष्टमंडळ आहे, हे आहेत ना, सगळे आहेत ना नाव, अभ्यास म्हणून 10-12 नाव असतील, कुणी येऊ शकतं, कुणी सोबत असं कोणाला बंधन नाही। आम्ही जाहीर करून टाकू, 100% चालेल, कारण जे काही मिळालंय मराठा समाजाला, प्रत्येक गोष्ट जी मिळाली मराठा समाजाला, सारथी असेल, कोपर्डीच्या भगिनीला न्याय द्यायचा विषय असेल, आंदोलकाला नोकरी देण्याचं किंवा मदत द्यायचं असेल, शिक्षणासाठी सवलती मिळवून द्यायचा प्रश्न असेल, सारथीची स्थापना होऊन सारथीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाखो लोकांना
सवलती द्यायचा प्रश्न असेल, शिक्षण द्यायचा प्रश्न असेल किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, हे सगळे प्रश्न मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली घातलेत. आणि या ठिकाणी मी आपल्याला अभिमानानं सांगतो, त्या काळामध्ये आम्ही कुणीही स्वतःचं नाव टाकत नव्हतो. एकाने माईच्या लालाने तर सांगावं की त्यांनी स्वतःचं नाव टाकलं होतं म्हणून. आम्ही कुठेही व्यासपीठावर येत नव्हतो. आम्ही आमच्या छोट्या छोट्या भगिनीला व्यासपीठावर बसवत होतो. त्यामुळं हे जे काही आंदोलन होतं आमचं, हे प्रचंड ताकदीचं आंदोलन होतं. त्यामध्ये आम्ही कुठेही स्वतःचं अवडंबर माजवलं नाही, स्वतःचं नाव देण्याचा प्रयत्न केला नाही, स्वतः पुढे आलो नाही, स्वतः कुठेही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. पण हे यश जे मिळवलं ते राज्यातील तमाम मराठा समाजाच्या ताकदीवर मिळवलं. करोडोच्या संख्येने तो रस्त्यावर उतरला होता. तोच मराठा समाज 2 सप्टेंबर 2025च्या GR-नं लेफ्ट आउट झालाय, सोडून दिलाय, त्याचं पाणीपत केलंय. आणि त्या मराठ्यासाठी आमची लढाई आहे, हे ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचा अप्रोप्रिएट प्लॅटफॉर्म जर कुठला असेल तर मराठा क्रांती मोर्चा हेच आहे. सकल मराठा समाजाला नाही, हे सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या रीतसर पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे मराठा आरक्षण विषयक सगळ्या गोष्टीची, ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत आम्ही रीतसर पोहोचणार आहोत. आणि त्यांच्याकडून आम्ही त्याचं रीतसर पोच सुद्धा घेणार आहोत. एक मिनिट बोलू द्या प्रश्न. संदर्भात तुम्ही एवढे सर्व बोलताय परिषदेत, त्या GR मध्ये मराठा समाजाचा कुठलाही फायदा होणार नाही असं तुमचं मत आहे? स्पष्ट मत आहे आमचं. काली ज्या बांधवाला त्यांनी प्रमाणपत्र वितरित केलं त्याबद्दल त्या बांधवालाच आम्ही अभिनंदन केलंय. प्रशासनाच्या अतिगतिशीलतेचं आम्ही अभिनंदन केलंय. पण कृपया ते हैदराबाद गॅजेट मधून वाटप केले अशा पद्धतीचा गैरसमज पसरू नका. कारण हैदराबाद गॅजेटवर आणखीन कामच चालू झालेलं नाही. ते काम झाल्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे ती राबवल्यानंतर जर प्रमाणपत्र त्यातून मिळालं तरच राज्य सरकारनं तसा दावा करावा. त्यामध्ये आम्हाला नाही म्हणायचं काही कारण नाही. परंतु आमची यामध्ये धारणा आहे की ह्या शासन आदेशामुळं कुठल्याही मराठ्यांचा, मी परत सांगतोय, कायदेशीर दृष्ट्या लिगल सिनेरिओ बघता किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट बघता मराठा ही स्वतंत्र जात आहे आणि कुणबी ही स्वतंत्र जात आहे. कुणबी जातीला अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये 83 क्रमांक मिळालेला आहे. जर हे दोन्ही एकच आहे असं राधाकृष्ण विखे पाटलाचं म्हणणं असेल तर माझे त्यांना नम्र आवाहन आहे की मराठा जातीला ओबीसी मध्ये कुठला क्रमांक आहे तो त्यांनी जाहीर करावं. लाखो मराठे तो नंबर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हॅलिडिटी मध्ये टाकून आम्ही अर्ज करू आणि ती प्रक्रिया आमची गतिमान होईल. विषय समजातून गैरसमजातून फायदा काय होणार हे समजणं वेगळं. मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे. मी सांगितलं आमचे वाकुरे सर या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांनी अण्णासाहेब पाटलापासून आंदोलनामध्ये भाग घेतलाय आणि हा GR आम्ही बघतोय. म्हणजे एवढा प्रचंड मोठा आम्ही या ठिकाणी आज हे केलंय. त्या GR मधून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही. यामध्ये कोण फसवला गेलाय तर सकल मराठा समाज फसवला गेलाय. आणि जर असं मनोज जरांगे पाटलाला आंदोलकाचे नेते म्हणून वाटत असेल तर माझं आव्हान आहे त्यांना, त्या GR प्रमाणे मराठा समाजाला एक प्रमाणपत्र मिळवून द्यावं त्यांनी. आणि त्या प्रमाणपत्राचं वितरण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांनी संयुक्तरित्या करावं. आणि त्यापेक्षाही जे काही 6 नावं या ठिकाणी आम्ही जाहीर केलेत, हे 6 प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत दोघांनी मिळून या ठिकाणी जाहीर करावं. दोघांचंही स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मराठा समाजाला कसलाही संकोच वाटायचं कारण नाही. तो त्यांचा विषय, त्यांचा आमचा जो विषय आहे. आणि आजची जी गोलमेज परिषद आहे ही रस्त्यावरची तर लढाई करणारच आहोत आम्ही. त्यामध्ये काही उद्याच्या काळामध्ये काही मागे पुढे होईल असं कारण नाही. कारण हाकेच्या संदर्भात आम्ही दाखवून झालं. ही दुटप्पी भूमिका नाहीये. ज्याला घटना कळते, ज्याला कायदा कळतो, ज्याला सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे कळतात, तो त्याच पद्धतीने बोलल. वैधानिक पद्धतीनं जर बघितलं आपण तर यामधून मराठा समाजाला मिळणार नाही. कारण मराठा ओबीसी मध्येच गेलेला नाही. मराठ्याला ओबीसी मधला क्रमांकच मिळालेला नाही. कास्ट व्हॅलिडिटी व्हेरिफिकेशन साठी मराठा अर्जच करू शकत नाही. एकच मिनिट, हुकून चुकून जर कुणाचं कुणबी नोंद असेल ती दुरुस्त करायची असेल तर ती यामध्ये होईल. कारण निजामाच्या संस्थांमधून आम्ही या राज्यामध्ये आल्यानंतर कालच्या 17 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यामध्ये शिंदे कमिटी अपॉइंट होण्यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र वितरित केली जात नव्हती. ती प्रक्रिया न्यायमूर्ती शिंदे कमिटीमुळे झालेली, इतर ठिकाणी ती होत होती. पण कुणी जर हुकून